भारताकडनं उद्ध्वस्त करण्यात आली। पाकिस्तानचे रडार सुद्धा भारताकडनं उद्ध्वस्त करण्यात आले। आज सकाळी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानातल्या अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य केलं। भारतानं पाकिस्तानप्रमाणेच त्याच क्षेत्रामध्ये प्रत्युत्तर दिलंय। लाहोर येथील हवाई संरक्षण प्रणाली निष्क्रिय करण्यात आल्याचं विश्वसनीयरित्या कळतंय। जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पूंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरती पाकिस्ताननं मोर्टार आणि जड तोफखान्यांचा वापर करून विनाकारण गोळीबाराची तीव्रता वाढवलेली आहे। संरक्षण मंत्रालयाकडून तसंच सांगण्यात आलेलं आहे। आणि आता जी अपडेट समोर येते त्यावरनं लाहोरची एअर डिफेन्स सिस्टीम भारताकडनं उद्ध्वस्त करण्यात आली आहे। लाहोरमध्ये थोड्या वेळापूर्वी स्फोट झाल्याची बातमी आपण पाहत होतो। पाकिस्तानची रडार सुद्धा भारताकडनं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत। आज सकाळी हे स्फोट घडवण्यात आले आहेत। भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य केलंय। लाहोर आणि कराचीमध्ये 2 स्फोट घडलेले होते। भारतानं पाकिस्तान बरोबरच त्याच क्षेत्रामध्ये प्रत्युत्तर दिलंय आणि लाहोर इथल्या हवाई संरक्षण प्रणाली निष्क्रिय करण्यात आल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून कळतंय। जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी असेल किंवा पूंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरती पाकिस्ताननं मोर्टार आणि जड तोफखान्यांचा वापर करून विनाकारण गोळीबाराची तीव्रता वाढवलेली आहे। संरक्षण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे आणि आता पुन्हा एकदा पाकिस्तानला मोठा दणका। लाहोर आणि कराचीमध्ये आणखी 2 स्फोट घडवण्यात आले। आज सकाळपासून स्फोटाच्या या दोन्ही बातम्या समोर आलेल्या होत्या। लाहोरची एअर डिफेन्स सिस्टम भारताकडनं उद्ध्वस्त करण्यात आली। दूरवरून काही लोक या स्फोटाची काही दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद करताना दिसतात। लाहोरची एअर डिफेन्स सिस्टम भारताकडनं उद्ध्वस्त केली गेली आहे आणि पाकिस्तानी रडार सुद्धा भारताकडनं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत। थेट जाऊयात, माझे सहकारी विलास बडे आपल्या सोबत आहेत। विलास, आज सकाळपासून 2 ठिकाणी हल्ले झाले, बॉम्ब स्फोट झाले असं आपण जे म्हणत होतो त्याची आता माहिती समोर आली आहे, त्याबद्दल काय सविस्तर? जे ऑपरेशन सिंदूर आहे ते संपलेलं नाहीये, ते सुरू आहे हे आधीच सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर पुढच्या काही मिनिटांमध्येच आपल्याला ही माहिती मिळालेली आहे। सकाळी ज्या पद्धतीने माहिती आलेली होती की लाहोरच्या विमानतळाच्या बाहेर काही स्फोट झालेले आहेत, हे स्फोट काय होते हे आता समोर आलेलं आहे। HQ-9 ही एअर डिफेन्स सिस्टीम आहे पाकिस्तानची, जी चायनाकडून घेतलेली होती आणि हा चायनीज माल नेमका कसा आहे हे स्पष्ट झालेलं आहे। आधी भारताचं ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत अनेक मिसाईल जाऊन धडकलेली होती, अगदी लाहोर पर्यंत सुद्धा, पण हे मिसाईल रोखण्यात या एअर डिफेन्स सिस्टीमला पूर्णपणे अपयश आलेलं होतं आणि आता ही एअर डिफेन्स सिस्टीम जी चायनाकडून घेतलेली होती ती एअर डिफेन्स सिस्टीमच उद्ध्वस्त करण्याचं काम भारतीय सैन्यानं केलेलं आहे आणि हे एक मोठं यश म्हणावं लागेल। कारण याच एअर डिफेन्स सिस्टीमच्या जोरावरती पाकिस्तान वेगवेगळ्या धमक्या आपल्याला देत होता, पण आज भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर 0.2 हे सुरूच आहे आणि दहशतवाद्यांच्या मुळावर घाव घालणं हा उद्देश भारताचा आहे हे यातून स्पष्ट झालेलं आहे। पाकिस्ताननं सुद्धा पुन्हा प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्यांचे हे प्रयत्न आपण हाणून पाडलेले आहेत। पण आता पाकिस्तानसाठी सगळ्यात मोठा हादरा हा आहे की एअर डिफेन्स सिस्टीम त्यांची HQ जी होती ती मात्र उद्ध्वस्त झाली आहे।